तुम्हाला सांगत आलो आतापर्यंत की जोही माझा या ठिकाणी जेव्हा मी प्राचार्य होईल भविष्यात कधीतरी, जेव्हा मी खुर्चीवर बसेल त्यावेळी जर माझा विद्यार्थी जर शिपाई म्हणून माझ्या कार्यालयात आला, मी त्या दिवशी त्याला माझ्या खुर्चीवर बसेल, त्याला या ठिकाणी अभिमानाने सांगेल की तू खरी माझी गुरुदक्षिणा दिलीस, आता माझ्या खुर्चीवर बस. ही गुरुदक्षिणा असली पाहिजे. म्हणजे आमची अपेक्षा एकच, आमची तुमच्याकडून अपेक्षा, आम्ही जर या ठिकाणी जिंकत असो, तुम्ही एखादी मॅच जिंकणार आमच्या डोळ्यातून काढले, तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये पहिला नंबर काढला की आमच्या डोळ्यात पाणी, त्याचं कारण असं आम्ही आमच्या लेकरामध्ये नाही का, तर तुम्ही आमची लेकरं म्हणून आम्ही कधीही विजयी झाल्यासारखं वाटतो. आणि म्हणून गुरुदक्षिणा तेव्हा आम्हाला मिळते की ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होता, तुम्हाला काहीतरी मिळतं, तेव्हा आम्हाला असं आम्ही अभिमानाने म्हणतो, हा मी आज म्हणतो, हा आम्हाला माझा विद्यार्थी, अभिमान, छाती ठोकपणे. ही छाती तेव्हाच गुरुची मोठी होती ज्यावेळेस त्याचा विद्यार्थी या ठिकाणी कुठेतरी मोठ्या पदावरती कुठेतरी यशस्वी होतो. विनंती केली की मला धनुर्धारी याच्यामध्ये मला या ठिकाणी आवड आहे, मला त्याच्यामध्ये या ठिकाणी शिक्षण द्या. द्रोणाचार्यांनी नाही ऐकलं आणि मग अशा एकलव्याने ठरवलं की गुरुविना कोणीच मोठं होत नाही. ही प्रत्येक संतांनी प्रत्येक या ठिकाणी अगदी देवांपासून या ठिकाणी अनुभव घेतलेला आहे. गुरुविना शिक्षण नाही असं आपण म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी एकलव्याने या ठिकाणी त्या द्रोणाचार्यांची मूर्ती बनवली आणि त्याच्यानंतर त्याच्यासमोर त्यांनी धनुर्धारी या ठिकाणी विद्या शिकायला सुरुवात केली. गंमत बघा की अर्जुनासारखा धनुर्धारी या विश्वामध्ये कोणी नव्हता, पण तरी ज्या अर्जुनाला जमलं नाही ते एकलव्याने करून दाखवलं. जन्मामध्ये ज्यावेळेस कौरव आणि पांडव ज्यावेळेस द्रोणाचार्य घेऊन आले, त्यांच्याजवळचा पुत्रा या ठिकाणी ज्यावेळेस भुंकत एकलव्याच्या दिशेने जात होता, त्याने जे मारलेले जे बाण होते त्या बाणाने या ठिकाणी त्याचं तोंड या ठिकाणी बंद केला, आवाज बंद केला. आणि आवाज बंद झाल्यानंतर तो पुत्र पळत पळत द्रोणाचार्याकडे आला. त्याने सगळे बाण त्याच्या तोंडातून काढले, पण एक गोष्ट लक्षात आलं की एकही थेंब रक्ताचा त्या पुत्राच्या तोंडातून पडला नाही. इतका परफेक्ट बाण मारणारा आहे तरी कोण, असा धनुर्धारी कोण? कारण द्रोणाचार्यांना सुद्धा गुरु जरी असले तरी गर्व चढलेला होता की माझ्यासारखा गुरु या विश्वामध्ये तरी कोणी नाही. आणि मग त्यावेळेस या ठिकाणी त्यांनी बघितलं की अशा पद्धतीचं या ठिकाणी त्या शोध लावला. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की एकलव्याने हे सगळं केलं आणि एकलव्याने तर सांगितलं की तुमच्याशिवाय गुरु झालंच नाही. मग आता काय करावं? कधी कधी स्वार्थ समोर येतो आणि त्या स्वार्थाच्या समोर गुरुने म्हटलं की मला गुरुदक्षिणा दे बाबा. काय तुझा या ठिकाणी एका हाताचा उजव्या हाताचा अंगठा दे. एकलव्याने एकाही क्षणाचा विचार केला नाही, त्याचा अंगठा या ठिकाणी तोडून दिला. मला वाटतं आजचे गुरु तर तसे नाही आहेत. प्रत्येक गुरु या ठिकाणी एका आत्मविश्वासाने तुमच्याकडे फक्त एकच ध्यास या ठिकाणी ठेवून या ठिकाणी व्यक्त होतोय की तुम्ही काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी शिकलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक जण या ठिकाणी आपण पुढे होतोय, मोठे होतोय. एक कविता मला या ठिकाणी म्हणता येईल की आईसारखा या ठिकाणी गुरु, पहिला गुरु कुटुंबातला या ठिकाणी लागतो. त्यानंतर शिक्षणाला शैक्षणिक जीवनातल्या या ठिकाणी आमच्यासारखे गुरु तुम्हाला लागतात. पुढे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही हे शिक्षण घेऊन पुढे जाता त्यावेळेस समाज तुम्हाला त्या ठिकाणी शिकवते आणि म्हणून समाजातले वेगवेगळे गुरु तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. हा विश्वास या ठिकाणी ठेवा. पण आई असं म्हटलं जातं की आई हा पहिला गुरु, आईशिवाय या ठिकाणी या जगामध्ये दुसरं कोणी गुरु होऊ शकत नाही. मग पहिला गुरु कसा? तर त्या गुरुने जर समजा अगदी गर्भात असताना त्या मुलाला या ठिकाणी जर रामायण महाभारतासारख्या या ठिकाणी जर गोष्टी या ठिकाणी ऐकवल्या वाचल्या तर त्याचं शिक्षण त्या मुलांना भेटतं. म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजासारखा या ठिकाणी कुठेतरी घडला, महाराष्ट्राचा राजा घडला. अनेक असे संत महात्मे आपण त्यांचा जर विचार केला तर अगदी बालपणामध्येच त्यांना हे शिक्षण कसं मिळालं, अगदी गर्भात कसं मिळालं, याचा जर आपण विचार केला तर खूपच या ठिकाणी पुढं आपण या ठिकाणी जर गेलो तर आईसारखा गुरुच नाही. मग हे सगळं आपण या ठिकाणी अभ्यासच आलोय. पण आजच्या या तांत्रिक तंत्रज्ञानाच्या जगामधली आई मात्र या ठिकाणी काय करते याचा थोडासा अभ्यास आज मी तुम्हाला या ठिकाणी देईल. कारण मोबाईल नाही का, त्याच्यातलं यूट्यूब, फेसबुक,
अजून बरंच काय. हे सगळं पाहत असताना जन्माला आलेलं ते अभ्रक, जन्माला आलेलं ते बाळ काय करतंय? मोबाईल त्याच्या हातात दिलं की ते हसतंय, मोबाईल काढून घेतलं की ते रडतंय. हे सगळं काय होत आहे? त्याचं कारण एकच आहे, त्याची आई ही उत्कृष्ट गुरु होईल का? मग भविष्यात होईल का? तर नाही होणार. आणि म्हणून त्या अनुषंगाने मी म्हणेन की अभ्रकापासून जर समजा या ठिकाणी त्या मुलाला शिकायला जर खरंच मिळत असेल तर आपण त्या पद्धतीने पुढच्या भविष्यामध्ये तुम्ही आमच्या लेखी आहात, तुम्ही कोणाचे तरी गुरु होणार आहात, त्या अनुषंगाने आपणही पुढाकार घेऊन पुढचं पाऊल या ठिकाणी टाकलं पाहिजे. या जगामध्ये अनेक लोक या ठिकाणी आहेत, वेडी झालेली माणसं या जगाला अनेक उपदेश करून गेली. जी उपदेश, या उपदेशांमुळे आपण आज या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी आहोत. आणि म्हणून